या गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. बघा, थँक्यू सर. नाव न सांगता तुमची ओळख करून द्या बरं. सर मी सोलापूर जिल्ह्यातील गुळवंची या छोट्याशा खेडेगावातून आलो. माझं पदवीचं शिक्षण मुक्त विद्यापीठातून झालं BA पॉलिटिक्समध्ये. पदवीच्या अगोदरचं मी पदविका DEडमध्ये कंप्लीट केली आहे. पदवी पूर्ण झाल्यानंतर 2013ला पदवी पूर्ण झाली. त्यानंतर 2014ला महाराष्ट्र पोलीस दलामध्ये मुंबई शहरामध्ये पोलीस शिपाई या पदावरती मागच्या 8.5 वर्षापासून कार्यरत आहे आणि मला बॅडमिंटन खेळायचा छंद आहे. बरं, महाराष्ट्र पोलिसांचा जर विचार केला तर त्यांच्यासमोर कुठली आव्हानं आहे बरं आजच्या डेटमध्ये? सर एक मोठं आव्हान किंवा एक मोठी समस्या मी सध्याच्या घडीला सांगू शकतो. कारण इथं यायच्या अगोदर 2 दिवसापूर्वी आमच्या पोलीस दलातील एक हेड कॉन्स्टेबल यांनी सुसाईड करून घेतली. तर मला वाटतं की पोलिसांना असणारा ताणतणाव ही सध्या पोलीस खात्यासमोर असणारी एक मोठी समस्या आहे. आणि दुसरी गोष्ट अपुरं असणारं मनुष्यबळ, त्यानंतर वाहनांची असणारी अपुरी संख्या, तर ह्या महिला पोलिसांच्या असणाऱ्या समस्या पोलीस प्रशासनासमोर. बरं, सो तुम्हाला हा जो अनुभव आहे आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करण्याचा, एवढ्या सगळ्या समस्या आहेत, तरी पण तुम्ही जे आहे परत जे काही प्रिपरेशन चालू आहे तुमचं ते पोलीस डिपार्टमेंटसाठी चालू आहे? मला असं वाटतं की मग एवढ्या सगळ्या समस्या आहेत तर त्या समस्या कमी करणं ही एक माझी नागरिक म्हणून आणि पोलीस खात्याला एक सदस्य म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे मला वाटतं की बाबा एक अधिकारी म्हणून चांगल्या पद्धतीने मी ती डील करेल. मला सांगा, एक नागरिक पोलीस खात्यातल्या समस्या ज्या आहेत तर त्या कमी करू शकतो ना? निश्चितच, कारण नागरिकाच्या सहकार्याशिवाय पोलीस खातं कार्य करेल असं मला वाटत नाही. तर आपण कम्युनिटी पोलिसिंग सारखा एक पर्याय बघू शकतो ज्यामध्ये एक सामान्य नागरिक देखील पोलीस खात्याला मदत करू शकतो. फॉर एक्झाम्पल पुण्यामध्ये पोलीस मित्र नावाची संकल्पना आहे. मला सांगा, मॉरल पोलीस अशी एक संकल्पना मधल्या काळात बरीच चर्चेला होती. कुठल्या देशाच्या बाबतीत होतं बरं ते? देशाबद्दल हिजाब संबंधीचा जो इश्यू कर्नाटकमध्ये झाला होता, तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर एका देशामध्ये हिजाबचं आंदोलन मोठ्या प्रमाणावर चाललं, माहिती आहे तुम्हाला? सर मी वाचलंय पण मला आता आठवत. मॉरल पोलीस काय असतं माहिती आहे? हो. काय असतं बरं मॉरल पोलीस? मॉरल पोलिसिंग म्हणजे सर नैतिकतेच्या दृष्टिकोनातून समाज असेल किंवा पोलीस असेल तर ते कायदा हातात घेऊन चुकीच्या पद्धतीने ते कमी करण्याचा प्रयत्न करतात, तर त्याला मॉरल पोलिसिंग असं म्हटलं जातं. बरं, नैतिकता जी आहे त्याला काय कसं डिफाईन करणार बरं? नैतिकता म्हणजे काय? नैतिकता म्हणजे माझ्या मते सर की बाबा एखादी गोष्ट जी समाजमान्य आहे किंवा जी चांगली आहे असं म्हणून समाज बघतो तर त्या गोष्टींना आपण नैतिकदृष्ट्या योग्य असं म्हणू शकतो. आता काही ठिकाणी भारतामध्ये ऑनर किलिंग होते बघा, मग त्याला तुम्ही नैतिकता म्हणणार का? नाही सर. तुम्ही म्हटलं की समाज मान्य असेल तर ऑनर किलिंग समाजमान्य आहे असं आपण थोडीच म्हणतो. म्हणजे ज्या गोष्टी चांगल्या आहेत आणि समाजमान्य आहेत त्याला आपण नैतिकदृष्ट्या योग्य आहेत असं म्हणू शकतो. हा ना, म्हणजे चांगलं वाईट काहीतरी बघावं लागेल ना त्याच्यावर. चांगल्या गोष्टी पाहिजे. बरं, आता जर तुमच्याकडे अशी एखादी केस आली की एका व्यक्तीने त्याची अशी तक्रार आहे की XYZ व्यक्तीने माझ्याविषयी जे आहे माझी बदनामी होईल किंवा डिग्निटी हॅम्पर होईल असा जो आहे मजकूर सामाजिक माध्यमांवर टाकलेला आहे, तर कुठल्या कलमाच्या अंतर्गत जे आहे तर ही केस नोंदवली जाईल किंवा तक्रार नोंदवली जाईल बरं? सर मला आता एक्झॅक्ट कलम नाही सांगता येणार, परंतु IT ॲक्टनुसार देखील आपण ती कंप्लेंट घेऊ शकतो आणि त्याचबरोबर IPC मध्ये देखील बदनामीसाठी कलम आहे. तर त्याचं IT ॲक्ट मधलं कुठलं कलम आहे ते माहिती आहे ते तुम्हाला? पण नाही. 66A IT ॲक्ट मधला माहिती आहे तुम्हाला? हो सर, वाचलं. आहे का ते अस्तित्वात आता? नाही सर, ते रद्द करण्यात आले. बरं, मग मधल्या काळामध्ये असं झालं होतं की आपल्या पोलीस स्टेशनमध्ये 66A अंतर्गत केसेस घेतल्या जात होत्या, परंतु ते ऑलरेडी रद्दबातल होतं. मग हा जो कम्युनिकेशन गॅप आहे की सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केलेलं कलम आणि त्याच कलमाचा वापर करून नंतरसुद्धा ज्या त्या केसेस येत आहेत लिहिल्या जात आहेत त्याच्यात, हा जो कम्युनिकेशन गॅप आहे हा का असतो बरं? तर मला असं वाटतं की बाबा जे काही कायद्यामध्ये अपडेशन होतं किंवा ज्या काही कायद्याच्या बाबी आहेत तर त्याचं पोलिसांना परत एकदा प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. तर ते प्रशिक्षण मिळत नसल्यामुळे माझ्या मते अशा पद्धतीचं आपल्याला मिसकम्युनिकेशन दिसून येतं. पोलिसांना प्रशिक्षण देणं की तिकडचा येणारा मेसेज प्रॉपरली आला पाहिजे, हा ती पण गोष्ट आहे, पण त्याचबरोबर बाबा कायद्याच्या नुसार तो एक कलमाच्या बाबतीतच नाही तर ओव्हरऑल देखील पोलिसांना अपग्रेड करणं गरजेचं आहे. तुमची हॉबी काय आहे? बॅडमिंटन खेळणं सर. बरं, सो तुम्ही बॅडमिंटन खेळता. बॅडमिंटनचं जे कोर्ट असतं बघा
त्याची महिला आणि पुरुष याची काय मेजरमेंट्स असतात बरं? सर बॅडमिंटनमध्ये महिला आणि पुरुष अशी काही संकल्पना नसते. बॅडमिंटनमध्ये सिंगल आणि डबल अशी कन्सेप्ट असते. म्हणजे आणि कोर्टची साईज जर बघायला गेलं तर कोर्टची लांबी 13.5 मीटरची असते आणि कोर्टची रुंदी ही 6 मीटरपर्यंत असते. आणि डबलमध्ये असतं ते आतमधली लेअर यूज केली जाते आणि डबलमध्ये बाहेरची केली जाते आणि सिंगलमध्ये आतमधली केली जाते. पण मला त्याचं प्रॉपरली मेजर नाव माहिती. म्हणजे दोघांसाठी जे आहे, जर सिंगल महिला जरी खेळतील तरी तेवढंच मेजरमेंट हो. राहील आणि पुरुषांसाठी तेवढंच. बरोबर. इतर खेळांच्या बाबतीमध्ये हा नियम लागू करायचा का आपण? जसं कबड्डी आहे तर ते मेजरमेंट्स वेगवेगळे आहेत. सर मला बॅडमिंटन हॉबी असल्यामुळे कबड्डीबद्दल एवढी काही कल्पना नाही. मी तुम्हाला सांगतोय ना, तिथं वेगळं असतं ग्राउंड. हे तिकडं अप्लाय करायचं का असं प्रश्न आहे. सेमच ग्राउंड जे आहे तेवढंच तिकडं ठेवायचं. असे कितीतरी खेळ तुम्हाला सापडतील की ज्याच्यामध्ये जे आहे मेजरमेंट्स मेल फिमेलसाठी वेगवेगळे आहेत. सर सॉरी मी याच्याबद्दल सांगू शकतो. बरं, बॅडमिंटनसाठीच्या स्पर्धा कुठल्या कुठल्या आहेत बरं महत्त्वाच्या? सर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पुरुषांसाठी असणारी थॉमस कप, महिलांसाठी असणारी उबेर कप आणि पुरुष आणि महिला दोन्हीसाठी इंडिव्हिज्युअली मिश्र असणारी ती म्हणजे सुदिराम कप या मोठ्या असतात. तुम्ही सुरुवातीला असं उत्तरात सांगितलं की छोट्याशा खेड्यातून आलेल्या आहात, पुळवणची. हो. किती छोटे आहे, किती लोकसंख्या आहे गावाची? ॲव्हरेजली 2200 ते 2300च्या आसपास. 2200. बरं. सोलापूर जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन्स आहेत बरं, सांगता येतील का तुम्हाला? काय कल्पना नाही मला, परंतु मी माहिती करून घेईन. तुमची सध्या पोस्टिंग कुठे आहेत म्हणालात? मुंबई शहरामध्ये आहे. मुंबई शहर. भोईवाडा पोलीस स्टेशन म्हणून आहे. भोईवाडा. ओके. तुम्ही आता जे उदाहरण सांगितलं तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्हाला पण स्ट्रेस जाणवत असणार आहे ड्युटी करत असताना, तो स्ट्रेस तुम्ही हँडल कसा करता? तर मी आता सांगितलं की बाबा बॅडमिंटन खेळणं माझा छंद आहे. जेव्हा मी ड्युटीवरून वगैरे येतो तेव्हा मी माझ्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळतो आणि माझा तो स्ट्रेस कमी करण्याचा प्रयत्न करतो. बरं. स्टेशन डायरी मेंटेन करणं हे कोणाची जबाबदारी असते? ठाणे अंमलदार. ठाणे अंमलदारांची. काय काय असतं स्टेशन डायरीमध्ये? स्टेशन डायरीमध्ये ज्या काही FIR येतात किंवा NC असते किंवा एखादं पथक कुठे रवाना झालं असेल एखाद्या मोहिमेवरती, तर त्या सगळ्या गोष्टींची नोंद ठाणे स्टेशन डायरीमध्ये असते. डायरीमध्ये असतो. ओके. NC आणि FIR याच्यामध्ये प्रमाण कोणाचं जास्त असतं रजिस्टर होण्याचं? माझ्या मते FIRचं असतं. FIR. बरं. कस्टडियल डेथ्स बद्दल काय ओपिनियन आहे तुमचा? कस्टडियल डेथ बद्दल मेजरली पोलिसांना ब्लेम केलं जातं. बरोबर. त्याच्याबद्दल काय ओपिनियन आहे तुमचं? तर मुळात म्हणजे कस्टडियल डेथ ही गोष्ट जी घडते ती एकदम चुकीची आहे. म्हणजे कस्टडीमध्ये एखाद्याचा मृत्यू होणं, पण याचा अर्थ असा नाही की बाबा प्रत्येक कस्टडियल डेथमध्ये पोलिसच जबाबदारी असते. तर ती गोष्ट प्रकर्षाने बघितली पाहिजे की बाबा त्या गोष्टीमध्ये जर एखादी कस्टडियल डेथ झाली असेल तर तिथं पोलिसच जबाबदार आहे का, तर ही गोष्ट बघणं गरजेचं आहे. बरं. पोलीस हेल्पलाईन ज्या असतात किंवा पोलीस हेल्पलाईनचा जो जनरल नंबर आहे त्याच्यावर जर एखादा कॉल जातो त्याच्यानंतर पुढं काय प्रोसिजर असते तिथे? एखादा जर 100 नंबरला कॉल गेला, ओके, तर त्यानंतर ते तिथल्या जे पोलीस स्टेशन आहेत किंवा ती बीट वगैरे आहे तर तिथं तो कॉल पाठवला जातो आणि त्यानंतर ती जी बीटची गाडी असेल किंवा बीट मार्शल असेल तर त्या घटनास्थळी पोहोचतात आणि कारवाई करतात आणि जी काही कारवाई होईल तर त्याचा रिपोर्ट परत त्या 100 नंबरला रिटर्न केला जातो आणि मग तशी रीतसर डायरी बनवली जाते. बरं. मग हे जे आहे की तुम्हाला तिथं रिपोर्ट करायचे आणि बीट अंमलदार तिकडे जातील, लोकेशनवर पोहोचतील, त्याच्याकरता मुंबई शहरामध्ये किंवा मेट्रोपॉलिटन पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये असं वेळेचं काही बंधन आहे का की अमुक वेळेतच तुम्ही तिथं पोहोचला पाहिजेत? शक्यतो लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचणं आणि तिथं ती पोलिसांची मदत पोहोचवणं हे पोलिसांचं कर्तव्यच आहे, परंतु एक्झॅक्ट टायमिंग बद्दल मला काय कल्पना नाही. बरं. लवकरात लवकर असं पोहोचवणं गरजेचं आहे. बरं. एखादी मर्डर केसची केस असेल रजिस्टर FIR मध्ये, तर त्याच्याकरता जे रिपोर्टिंग असतं ते किती तासानंतर अपडेट करणं गरजेचं असतं की आज दिवसभरात म्हणा किंवा त्या टिपिकल कालावधीमध्ये त्यात काय काय प्रोसिडिंग झाले? मी एक गोष्ट सांगू शकतो पॅनलला की मी आता एक 2-3 महिन्यापूर्वी भोईवाडा पोलीस स्टेशन जॉईन केलं. म्हणजे हे सगळे पोलीस स्टेशनशी संबंधित काम आहे. त्याच्या अगोदर मी मुख्यालयामध्ये कर्तव्याला होतो आणि मुख्यालयामध्ये शक्यतो संरक्षण पुरवणं असेल किंवा गार्ड ड्युटी असेल किंवा आरोपी लोडिंग असेल तर ह्या संबंधीचे कामाशी मला संबंध आलेला आहे. त्यामुळे मी अजून शिकतोय पोलीस स्टेशनवर. बरं. किंवा एकंदरीतच महिलांनी पोलीस खात्यामध्ये काम करण्याविषयी काय मत आहे तुमचं? माझं मत आहे की इव्हन महिलाच नाही तर आता आपण बघतो की ट्रान्सजेंडरचा मुद्दा प्रत्येक क्षेत्रामध्ये उपस्थित होतो की बाबा ट्रान्सजेंडरला देखील इक्वल दर्जा दिला पाहिजे आणि घेतला पाहिजे. तर मग ट्रान्सजेंडर असू दे किंवा महिला असू दे तर त्या देखील एक ह्युमन आहेत आणि त्यांचा देखील अधिकार आहे प्रशासनात यायचा किंवा पोलीस खात्यात काम करायचा. तर मला वाटतं की बाबा प्रत्येकाने इक्वल संधी दिली पाहिजे.
दिली पाहिजे. हो. बरं. महाराष्ट्रामध्ये किती पोलीस आयुक्तालय आहेत सध्या? 12 आहे. 12. हो. आता रिसेंट कुठले तयार झाले नवीन? रिसेंट पिंपरी चिंचवड. आणि त्याच्या नंतर मीरा भाईंदर वगैरे असं काय ऐकलं तुम्ही? हा, नव्याने तयार झालेलं मीरा भाईंदर पण आहे असं वाटतं. बरं. आणि परिक्षेत्र किती आहेत? परिक्षेत्र 8 आहे. कोणते कोणते सांगता येतील? कोकण आहे, त्यानंतर कोल्हापूर आहे, त्यानंतर नाशिक आहे, नागपूर आहे. आता सध्या एवढेच आठवतं. एवढेच आठवत आहेत. तुमचा आवडता पॉलिटिकल थिंकर कोण आहे? तुम्ही BA पॉलिटिकल सायन्स केलंय. पॉलिटिकल थिंकर मला आता स्पेसिफिक सांगता नाही येणार. बरं, ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने मधल्या काळामध्ये सगळे जे पोलीस स्टेशन आहेत तिथं CCTV कंपल्शन आणलेलं. तुम्ही आता जिथं कार्यरत आहात तिथं आहेत का CCTV? हो. बऱ्याच ठिकाणी याची अंमलबजावणी होत नाही आहे. त्याच्या संबंधी पण गाईडलाईन सर्वोच्च न्यायालयाने रिसेंटली दिलेल्या आहेत. का अंमलबजावणी होत नाही बरं CCTV लावण्याची, माहिती आहे तुम्हाला? माझं वैयक्तिक मत असं आहे की बाबा जे CCTVचे प्रोडक्ट वगैरे आहेत किंवा जे सामुग्री आहे तर ती सामुग्री लवकर अवेलेबल होत नाही, ती गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की बाबा तिथं जे कार्यरत आहेत तर त्यांची देखील मानसिकता नसते की बाबा आपण CCTV लावून ती वर्क केली पाहिजे, त्यामुळे ती चालढकल होते असं मला वाटतं. महाराष्ट्रामधली जी राजकीय स्थिती सध्या आहे त्यावर तुमचं मत काय आहे की प्री पोस्ट अलायन्स जे असतात बघा, प्री वोटिंग अलायन्स जे आहे, त्याच्यानंतर जे आहे ना पोस्ट पोल अलायन्स जे आहेत, तर ते वेगवेगळ्या झालेल्या आहेत महाराष्ट्राने, आपण बघितलेलं आहे. याच्यावर तुमचं मत काय बरं? माझं वैयक्तिक मत असं आहे की कुठलंही लोकनियुक्त सरकार जेव्हा लोकांनी निवडून दिलेलं असतं तर त्यांचा तो पूर्ण कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला पाहिजे. त्यामुळे जे पोस्ट अलायन्स आहे तर मला असं वाटतं की त्या पोस्ट अलायन्सपेक्षा जे प्री अलायन्स आहे ते चांगल्या पद्धतीने वर्क केलं तर ते लोकांना प्रेझेंट करत आहे असं आपण म्हणू शकतो. तुमचीच निवड का केली गेली पाहिजे बरं? तर मला स्ट्रॉंगली असं वाटतं की बाबा इतर कॅन्डिडेटपेक्षा मला पोलीस खात्याचा मागच्या 8.5 वर्षाचा अनुभव आहे, त्यामुळे या पोस्टला मी चांगल्या पद्धतीने डिझर्व करतो. त्याचबरोबर सर माझ्याकडे वस्तुनिष्ठता आहे आणि माझ्याकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल आहे, त्यामुळे मी चांगल्या पद्धतीने डील करू शकतो असं मला वाटतं. ओके, चालेल. येऊ शकता तुम्ही. बेस्ट लक. थँक्यू.